102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कौटुंबिक संवाद समतोल आहार. पूजा, पूजा, आहेस का ग घरात? कोण आहे? संगीता. अगं, किती दिवसांनी आलीस माझ्या घरी. यायला आज वेळ मिळाला होय तुला? मला वाटलंच की तू आता हेच म्हणशील. मग काय, बरोबरच आहे ना. एका शहरामध्ये राहून सुद्धा आपली भेट होत नाही. मागे एकदा आपली बाजारात भेट झाली होती. त्यानंतर किती दिवसापासून तुला बोलवत होती, पण तुला तर यायला वेळच मिळत नाही. बरं बाई, पण आले ना आता. पण आता काय मला दरवाजातच उभी करून ठेवतेस का, की येऊ घरामध्ये? अगं, मी पण ना तुला घरात बोलवायचं सोडून इथेच बोलत बसले बघ. सॉरी हा पूजा. चल, आपण घरात जाऊन आता मनसोक्त गप्पा करू. आता मी तुला काही जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही बघ. तू बैस, मी तुझ्यासाठी पाणी आणते. संगीता, हे घे पाणी. तू पाणी पी. मी आपल्या दोघींसाठी मस्त चहा करते. हे घे ग संगीता चहा. अरे वा, पावसाळ्यात गरम गरम चहाची मजा काही वेगळीच असते, नाही का? हो ना ग. पण काय ग संगीता, शॉपिंगला गेली होतीस का? काय काय आणलंय बघू? अगं, विशेष काही नाही. आता मुलांची शाळा सुरू झाल्या ना, मग दप्तर, नोटबुक, बास्केट, वॉटर बॅग अशा छोट्या मोठ्या वस्तू घेतल्या. अच्छा, म्हणजे शाळेची खरेदी का? हो, शाळेची खरेदी केली. आणि मग विचार केला की आता बाजारात आलीच आहे तेव्हा तुझ्या घरी यावं, तेवढीच तुझी आणि माझी भेट होईल. पण बरं केलं हां, तुझी भेट झाली म्हणून मला खूप बरं वाटलं. कॉलेज जीवनातल्या मैत्रिणी भेटल्या की खूप छान वाटतं. हो ना. पण काय ग, तुझी कामं आटोपली नाही वाटतं अजून. मला वाटलं की दुपारची वेळ आहे, तू छान आरामात झोपून असशील. नाही ग, खूप कामं आहेत. आराम करायला वेळच नाही. का? अगं, 3-4 दिवसापासून माझी कामवालीच आली नाही. मग काय, खूप दगदग होती मला. सकाळी यांचं ऑफिस, डबा, त्यात मुलांच्या शाळा पण सुरू झाल्या ना, आणि मग मुलांची तयारी, त्यांचा डब्बा, आणि मुलं शाळेत गेली की बाकी सारा वेळ कामातच जातो. खूप धावपळ होते बाबा माझी. ताई, ओ ताई, आलीस का सखू? काय ग, काय चाललंय तुझं? 3-4 दिवसापासून तुझा पत्ताच नाही. अगं, कामावर यायचं नाही तर तसा निरोप तरी पाठवायचा ना. मी रोजच वाट बघत आहे तुझी. नाही हो ताई, ऐकून तर घ्या माया म्हणणं. काय ऐकायचं तुझं? हे तुझं नेहमीच झालंय बरं. कामावर येत नाही आणि काहीही कारणं सांगते. नाही हो ताई, काय सांगू तुम्हाला. का, आता काय झालं? ताई, 2-3 दिवस लय पोट दुखलं व त्यात पोट बी खराब झालं. एवढा त्रास झाला की मले उठता बी येईना. मग कशी बशी म्या दवाखान्यात गेली तर डॉक्टरनं गोळ्या दिल्या. त्या गोळ्या खाल्ल्या आणि मग जरा बरं वाटू लागलं, म्हणून आज आली बा कामावर मी. पण मी म्हणते, असं अचानक पोट कसं काय दुखत आहे? नक्कीच काहीतरी उलट सुलट खाल्लं असेल तू. अगं पूजा, या बायका आपल्या तब्येतीकडे ना अजिबात लक्ष देत नाही, म्हणून अशा आजारी पडतात. हो ग संगीता, खरं आहे तुझं म्हणणं.
ही सखू ना नेहमी आजारी पडते आणि नेहमीच सुट्टी घेत असते. अगं तेच तर म्हणते मी. सखू, आहाराच्या बाबतीत आपण जागरूक राहायला हवं. आपला आहार समतोल हवा. म्हणजे काय व ताई? मले नाही समजलं बाप्पा, तुम्ही काय सांगून राहिल्या तर. मले समजन असं बोला आणि सांगा. अगं सखू, बायकांना वाटतं की 2 वेळचं पोटभर जेवण केलं म्हणजे झालं, पण तसं नाही. आपण काय खातो त्यालाही महत्त्व आहे. आणि हे बघ सखू, वेळेवर जेवण करणंही खूप महत्त्वाचं आहे. हो ग पूजा, ही समस्या फक्त सखूची नाही, तर आपल्यासारख्या सुशिक्षित बायकांच्या बाबतीत पण तेच झालेलं आहे. म्हणजे बघ ना, जेव्हा जेवण करण्याची वेळ असते तेव्हा आपण पटपट कामं आटोपण्याच्या नादात असतो आणि सर्व काम झाल्यावर जेवण करायला बसलं की तेव्हा जेवणाची वेळ निघून गेली असते. हो व ताई, बराबर आहे तुमचं. हो, म्या येळेवर जेवण कराले घरीच कुठं असते. दिस निघा अदुगर मले उठा लागते, मग घरचे समधे कामं करा लागते. काहून का तर तुमच्यासारख्या 4-5 घरचे कामं आहेत ना, ते काम करून मग घरी जाऊन 2 तास पटकन्या जेवायचं आणि मग घरचं उरलं सुरलं आवरून आणखीन दुपारची घरं आहेत तिथं कामावर जा लागते मले. मग कायचं जेवण आणि मग कायचं काय. अगं सखू, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष नाही करायचं. तू आहार चांगला घेतला तर तुझी तब्येत चांगली राहील आणि तुझी तब्येत चांगली असेल तरच तू रोज कामावर जाशील. पण तूच जर अशी आजारी असली तर तुझ्या पतीकडं आणि मुलांकडं लक्ष कशी काय देणार, सांग बरं. हो ताई, खरं आहे तुमचं. अव काम करता करता इतका थकवा येते जी मले का थोडं बी जास्तीचं काम झालं का दम येते मले. आणि मागच्या येईत तब्येत लई खराब झाली होती माई. मले डोसकं बी फिरल्यासारखं वाटते, अंग पाय बी खूप दुखतो बाई माय. म्या डॉक्टरले बी दाखवलं तर डॉक्टर म्हणे की तुमचं रगत कमी झालं. आणि काय म्हणते ते कॅल्शियम म्हणते का बाप्पा, ते कमी झालं म्हणे अंगात. मग त्यानं गोळ्या दिला मले. आम्ही गरीब लोक त्यात ह्यो असा दवाखान्याचा खर्च झेपत नाही आम्हाले. अगं सखू, मग आपण दवाखान्यात जाण्याची वेळच येऊ द्यायची नाही. तुला डॉक्टरांनी सांगितलं ना की तुझं रक्त म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झालं, आणि हिमोग्लोबिन कमी झालं की अशक्तपणा येतो. मग त्याचेच परिणाम म्हणून डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते, थोडंसं चाललं की थकवा सुद्धा येतो. हो ताई, हे बी खरं आहे तुमचं. तुम्ही म्हणता तसा लई त्रास होते मले, पण त्याच्यासाठी काही उपाय बिपाय आहे का? हे बघ सखू, रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी गूळ आणि शेंगदाणे खायचे, बीट खायचं, पालक खायची. पण आता पावसाळा सुरू झाला की नाही, मग पावसाळ्यात पालक सडलेली येते, त्यामुळं पालक जरा कमी खायची. आणि सखू, त्यासोबतच मोड आलेली मूग, मटकी, कडधान्यांचा आहारात समावेश करायचा. हां पूजा, ही खूप महत्वाची माहिती सांगितलीस तू. आपल्या जीवनात आहाराचं खूप महत्व आहे, कारण जर स्त्रीचं आरोग्य चांगलं असेल तरच संपूर्ण कुटुंब निरोगी राहील. आता असं बघ ना, मगाशी सखूने सांगितलं की तिच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं. तर सखू, मी काय सांगते ते नीट ऐक. आपल्या शरीरातली हाडं मजबूत राहण्यासाठी दूध पिणं खूप आवश्यक आहे. लहान मुलांना आपण दूध प्यायला देतो हे तर चांगलंच आहे, पण फक्त लहान मुलांनीच दूध प्यायचं नाही, तर आपण महिलांनी सुद्धा दूध पिणं खूप आवश्यक आहे. हो ताई, हे काय सांगून राहिले तुम्ही? मी काय लहान आहे का दूध पियाले? माधनी म्हणा, तू काय डोसकं बिस्क फिरलं का? लहान पोरासारखी दूध पिऊन राहिली तू. अगं सखू, तेच तर सांगते ना मी तुला. अगं, वयाच्या 35 नंतर आपल्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी होत असतं, त्यामुळे आपल्या शरीराची झीज होते. दिवसेंदिवस आपली हाडं ठिसूळ होतात, सांधे आणि कंबर दुखते. म्हणूनच आपण आधीपासूनच काळजी घ्यायला नको का? सांग बघू. आणि तुझ्या नवऱ्याला पण सांग, नाहीतर एकदा घेऊन ये तुझ्यासोबत, मी त्याला समजावून सांगते. हो की नाही ग पूजा? बरोबर सांगते ना मी? हो ग संगीता, बरोबरच आहे तुझं म्हणणं, पण या सखूला ते पटतंय का? अव ताई, हे मला माहीतच नव्हतं. आता तुम्ही जसं सांगितलं तसंच खात जाईन मी अबी. आणि सखू, आणखी एक महत्वाची बाब राहिली आहे बरं का. अजून काय राहिलं बाप्पा? अगं, तूच म्हणालीस ना की तुझं पोट दुखत होतं ते. हो ताई. आणि सखू, या पोटदुखीच्या तक्रारीला पावसाळ्यातील पाणी सुद्धा कारणीभूत आहे. म्हणून विशेषतः पावसाळ्यामध्ये पाणी उकळून आणि गाळून प्यायचं, आणि पिण्याच्या पाण्यात जीवन ड्रॉप टाकायचा, कारण दूषित पाण्यामुळे कावीळ, डायरिया असे आजार होतात. आणि त्यासोबतच
स्वच्छता सुद्धा महत्वाची आहे बरं का. अव ताई, मी आता कधी याचा विचारच केला नाही बाप्पा, का पाण्यानं बी असं होऊ शकतं म्हणून. पण बाई, स्वच्छता करायचं म्हणजे का करायचं व? अगं सखू, म्हणजे असं बघ, पावसाळ्यामध्ये माशा खूप जास्त प्रमाणात होतात, हो ना? हो बाप्पा, काय माशा होतात व? हा, मग अन्न कधीही उघडं ठेवायचं नाही. फक्त पावसाळ्यातच नाही बरं, तर नेहमीसाठीच अन्न नेहमी झाकून ठेवायचं. आणि पावसाळ्यात तर उघड्यावरचं बाहेरचं कधीही खायचं नाही. उघड्यावरच्या अन्नावर माशा बसतात आणि ते अन्न जर आपण किंवा आपल्या मुलांनी खाल्लं तर मुलं आजारी नाही का पडणार? हो व बाई, हे तर माया ध्यानातच नाही आलं व. अगं सखू, आपल्या घरात स्वच्छता ठेवायची. घर फिनाईल टाकून पुसायचं. फक्त घरच नाही तर आपलं अंगण, आपल्या आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ ठेवायचा. जेवणाच्या आधी मुलांना स्वच्छ हात धुवायला लावायचे. अशा प्रकारे आपण स्वच्छतेची काळजी घेऊ शकतो. अगं संगीता, आपल्याकडे ना स्त्रियांना शिळं खाण्याची सवय आहे. रात्रीचं उरलेलं अन्न वाया जाऊ नये म्हणून त्या सकाळी तेच अन्न म्हणजे शिळं अन्न खातात. हो ग, हे खूप महत्वाचं सांगितलं तू. काय सखू, ते तर तू खातच असशील, म्हणून तर तुझं पोट दुखलं ना. आता म्हणजे खातो बाप्पा, थोडस फेकाले पुरते का ते? अगं, शिळं अन्न खायचं नाही. शिळं अन्न खाल्ल्यानं पोटाला त्रास होतो आणि या दिवसात तर ते पचतही नाही आणि त्यामुळेच आपल्याला पोटाचे विकार उद्भवतात. हो व ताई, ट्यूबलाईटच पेटलं माया डोसक्यात. म्या घेईन आता यापुढे माया जीवाची काळजी. अगं सखू, घरातल्या स्त्रीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. तीच जर आजारी पडली तर मुलांचं, घरचं कोण बघेल? आता असं बघ, तुझी तब्येत बिघडली तर तू कामावर जाऊ शकत नाही. तुझी मुलं शाळेत कशी जातील? म्हणूनच तू तुझ्या तब्येतीकडे दिवसेंदिवस व्यवस्थित जास्त लक्ष दिलं पाहिजे. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा ना आजार होऊच न दिलेला बरा. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्यानं आपण आणि आपलं कुटुंब स्वस्थ, सुदृढ राहतं आणि आपल्या पैशाचीही बचत होते. म्हणूनच आपलं मानसिक स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं बरं. हो व ताई, आता ठेवीन मी सारं ध्यानात. हा सखू, म्हणून तर असं म्हणतात, आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आताच आपण कौटुंबिक संवाद समतोल आहार हा ऐकलात. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रबी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन याविषयी चर्चा. चर्चेमध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मगर आणि सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण रबी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन या विषयावर चर्चा घेणार आहोत आणि चर्चेमध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रमोद मगर सर आणि प्राध्यापिका अंजली गहरवार मॅम. तर मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की या रब्बी हंगामामध्ये कोणकोणत्या पिकांचं कसं कसं व्यवस्थापन करायचं याविषयी. तर सुरुवातीला सर, मॅम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, सुरुवातीला मला सांगा की या रब्बी हंगामामध्ये कोणकोणती प्रमुख पिकं घेता येईल शेतकऱ्यांना? रब्बी हंगामाच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये हरभरा, गहू, मोहरी आणि ज्वारी या 4 प्रमुख पिकांचा रब्बी हंगामामध्ये समावेश होतो. तर आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार कोणतं पीक आपल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकतं हा विचार करून हरभरा, मोहरी, ज्वारी किंवा गहू यापैकी आपल्याला पिकं घेता येतील. आता रब्बी हंगामामध्ये आपण कोणतं पीक लावायचं हा विचार आपला झाला असेल तर त्यानंतर त्या पिकाची अलीकडच्या काळामध्ये प्रसारित झालेली वानं आपण निवडली पाहिजे. ही वानं बहुतांशी आपण बघतो की कीड आणि रोगांना कमी बळी पडणारी असतात. तर हरभरा पिकाच्या बाबतीत जर आपण बोललो तर हरभरा पिकाच्या ज्या काही नवीन प्रसारित जाती आहेत त्यामध्ये PDKV कांचन आहे, PDKV कनक आहे, जाकी 9218 बऱ्याच वर्षापासून आपले शेतकरी बांधव या जाकी 9218 या बियाण्याची लागवड करत आहेत. त्या व्यतिरिक्त आता नव्यानं आलेलं जे वाण आहे ते म्हणजे सुपर जाकी 9218. तर हे सुद्धा सुपर जाकीसुद्धा वाण शेतकरी बांधव लागवड करू शकतात. तर त्यामध्ये कोणतं वाण त्यांना उपलब्ध होतं त्यानुसार ते त्या वाणाची निवड करू शकतात. वाणाची निवड झाल्यानंतर आपल्याला हरभरा पिकामध्ये बीजप्रक्रिया करता येईल. आता हरभरा पिकामध्ये जर बीजप्रक्रिया करायची असेल तर रासायनिक बुरशीनाशक टेबुकोनॅझोल 5.4% FS
सर्वसाधारणपणे 4 मिली प्रति 10 किलो बियाणं या प्रमाणामध्ये बियाणाला बीजप्रक्रिया करायची आहे. त्यानंतर आपल्याला जीवाणू संवर्धकं, त्यामध्ये रायझोबियम आणि PSB या 2 जीवाणू संवर्धकाची सुद्धा बीजप्रक्रिया करायची आहे. जर पावडर स्वरूपामध्ये जर ते जीवाणू संवर्धक असेल तर 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये आपल्याला बीजप्रक्रिया करावी लागेल. आणि जर तो लिक्विड कन्सोर्शिया असेल, एकाच याच्यामध्ये रायझोबियम आणि PSB हे दोन्ही घटक असतील, तर अशा वेळेला 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपल्याला बीजप्रक्रिया करता येईल. आणि हा जर लिक्विड कन्सोर्शिया आहे, हा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात असेल, रायझोबियम वेगळं असेल आणि PSB वेगळं असेल, तर अशा वेळेला रायझोबियम 5 मिली प्रति किलो बियाणं आणि PSB 5 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये आपल्याला बियाण्याला बीजप्रक्रिया करता येईल. आणि सर्वात शेवटी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची आपल्याला त्याला बीजप्रक्रिया 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात करावी लागेल. आता हरभरा पिकाची जशी आपण निवड केली, समजा काही शेतकऱ्यांना गहू पिकाची निवड करायची असेल तर त्याचंसुद्धा वाण आपल्याला रोग आणि कीड प्रतिकारक्षम वाणाची निवड करावी लागेल, उत्पादन चांगलं देणाऱ्या वाणाची निवड करावी लागेल आणि गव्हाच्या बियाण्यालासुद्धा बीजप्रक्रिया करावी लागेल. गव्हाच्या बियाण्याला बीजप्रक्रिया करत असताना टेबुकोनॅझोल 5.4% FAS 4 मिली प्रति 10 किलो बियाणं या प्रमाणात आपल्याला तिथे बीजप्रक्रिया ही करता येईल. त्यानंतर जीवाणू संवर्धकामध्ये आझाटोबॅक्टर आणि PSB या 2 जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी लागेल. पावडर स्वरूपात असेल तर 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात रायझोबियम आणि PSBची बीजप्रक्रिया करावी लागेल. द्रव स्वरूपात असेल तर 5 मिली आझाटोबॅक्टर आणि 5 मिली PSB याप्रमाणे प्रति किलो बियाणं आपल्याला बीजप्रक्रिया करावी लागेल. आणि जर दोन्हीही जीवाणू संवर्धकं एकत्र असतील तर अशा वेळेला 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये आझाटोबॅक्टर आणि PSB या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी लागेल. आणि सर्वात शेवटी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया करून बियाण्याची लागवड करावी लागेल. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं, ही इतरही जी पिकं आहेत, ज्वारी आहेत किंवा मोहरी आहे, याही पिकाला आपण केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीप्रमाणे शिफारशीत बुरशीनाशक, शिफारशीत कीटकनाशक, जीवाणू संवर्धक आणि जैविक बुरशीनाशक याची बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता पिकाची लागवड झाल्यानंतर आपण बघतोय की आता बहुतांशी ठिकाणी सोयाबीनच्या नंतर सोयाबीन पिकानंतर रब्बी पिकाचं निवड करून शेतकरी लागवड करणार आहेत. तर आपण बघितलं की यावेळेस बऱ्याच ठिकाणी पाऊस हा जास्त पडलेला आहे आणि त्यामुळं सोयाबीन पिकाचंही नुकसान झालेलं होतं आणि त्यामध्ये कॉलर रॉट, चारकोल रॉट, त्याचबरोबर इतर बुरशीजन्य रोग आहे, मर रोग आहे, या रोगाच्या बुरशी आपल्या शेतामध्ये तशाच आहे. तर त्या अनुषंगानं 2 किलो ट्रायकोडर्मा 40 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी जर आपण शेतातल्या जमिनीमध्ये जर ते टाकलं तर आपल्याला या बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला कमी करण्यास मदत होईल. त्यामुळं शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पीक लागवड करण्यापूर्वी किंवा लागवड केल्यानंतर लगेच ट्रायकोडर्मा 2 किलो 40 किलो शेणखतामध्ये मिसळून प्रति एकरी या प्रमाणात जमिनीतून वापरणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या पिकाचं रोगांपासून तिथे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये संरक्षण करणं सोयीचं होईल. हरभरा पिकामध्ये जर आपण बघितलं किडींच्या बाबतीमध्ये तर घाटे अळी या प्रमुख किडीचा प्रादुर्भाव तिथे होतो आणि या घाटे अळीचा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या हरभरा पिकाचं नुकसानही मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या किडीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव लक्षात येताच निंबुळी अर्क 5% या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा आझाडायरेक्टिन 300 ppm 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारणी करता येईल. जर या किडीचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला नाही आहे, परंतु लहान आकाराच्या अळ्या आपल्याला जर हरभरा पिकावर दिसत असतील तर अशा परिस्थितीमध्ये घाटे अळीचा विषाणू HANPV ज्याला आपण हेलिकोर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस या नावाने ओळखतो,
या विषाणूजन्य कीडनाशकाची आपल्याला तिथे फवारणी आपल्या हरभरा पिकावर करता येईल. त्याचबरोबर किडीने आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली असेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचाही वापर तिथे करता येईल. त्यामध्ये जर आपण बघितलं तर या गहू पिकामध्ये आपल्याला केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीत एखाद्या कीटकनाशकाचा तिथे आपल्याला वापर करता येईल. आता इतरही जी पिकं आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला सुरुवातीला कीड जर आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असेल तर निंबोळी अर्काची फवारणी करता येईल. नीम आधारित कीटनाशक त्यामध्ये आझाडायरेक्टिन 300 ppm सारख्या कीटनाशकाचा आपल्याला तिथे वापर करता येईल. आणि शेवटचा पर्याय म्हणून किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटनाशकाची निवड करायची झाल्यास केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार किंवा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांनुसार आपण योग्य त्या रसायनाची फवारणी तिथे करू शकतो. शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामामध्ये सुद्धा रसायनांची फवारणी करत असताना वेगवेगळ्या रसायनांची मिसळून फवारणी करणं प्रकर्षानं टाळलं पाहिजे. फवारणी करतेवेळी अंगरक्षक साधनांचा सुरक्षित वापर करणंसुद्धा गरजेचं आहे आणि ज्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची विषबाधा होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी. नक्कीच सर, तुम्ही ज्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्या सगळे शेतकरी बांधव अवलंबतील आणि त्याप्रमाणे शेतीमध्ये सुधारणा करतील. तर घरवार मॅम मला सांगा की या रब्बी हंगामामध्ये कोणकोणत्या भाजीपाला पिकाचं शेतकऱ्यांनी प्रकर्षाने म्हणजे भाजीपाला पिकांची लागवड करावी, काय सांगता येईल? खरीप हंगाम उसरलेला आहे. सोयाबीन पिकाची जवळपास कापणी झालेली आहे किंवा सुरू असेल. अशा वेळेला सोयाबीननंतर जर शेतकऱ्यांना भाजी पिकं घ्यायची आहेत तर कोणती भाजी पिकं घ्यायची आणि कोणत्या शेतकऱ्यांनी घ्यायची हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण इतर पिकांप्रमाणे भाजी पिकांचं त्यांना संरक्षित ओलिताची गरज असते. त्याच्यामुळे त्यांच्याकडे किती ओलिताची सुविधा आहे किंवा किती कोणत्या महिन्यापर्यंत ते ओलीत करू शकतात यावर कोणत्या भाजी पिकांची निवड करावी हे त्याच्यावर अवलंबून असते. साधारणपणे ज्यांच्याकडे 1 किंवा 2 पाणी द्यायची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पालेभाज्या म्हणा किंवा जे मूळ म्हणजे गाजर किंवा मूळ आहेत अशा प्रकारची पिकं घेऊ शकतात. पालेभाज्यांमध्ये देखील पालक आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे. आणि तसंही रबी हंगाम जर म्हटलं आपण तर आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तिन्ही महिन्यामध्ये बाजारात या पालेभाज्यांची किंवा या मूळ पिकांची खूप मोठ्या प्रमाणात आवक असते. आणि त्याच्यातही वाटाणा हा सुद्धा एक महत्त्वाचं पीक आहे. कारण या रब्बी हंगामामध्ये हिरव्या वाटाण्याची एक वेगळीच सगळ्या लोकांना आवड असते आणि भरपूर याच्यात हे पीक सगळीकडे घेतलं जातं. त्याच्यामुळे आपल्या थोडंसं जमिनीचं मगदूर पाहून हलक्या स्वरूपाची आहे किंवा मध्यम स्वरूपाची आहे आणि पाणी आपण किती देऊ शकतो हे सगळं याचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी पालेभाज्या असो किंवा गाजर मूळ असो किंवा वाटाणे पीक असो याची लागवड करू शकतात. शिवाय काही शेतकऱ्यांकडे जर पाण्याची चांगली सोय असेल तर ते मग इतर पिकांकडेही वळू शकतात. त्याच्यात मग ते विशेष करून लसण पीक आहे. पुढच्या महिन्यापासून ते कांदा पिकाची सुद्धा लागवड करू शकतात. याशिवाय ढोबळी मिरची आहे, कोबी, फुलगोबी आणि इतर जे मिरची टमाटर पीक आहे हे सुद्धा ते घेऊ शकतात. तर पाण्याची उपलब्धता हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ती उपलब्धता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पिकांची निवड करावी. आता पिकांची निवड करताना दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की या पिकांच्या कोणत्या जातींची निवड करायची ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर पालेभाज्यांमध्ये जसं मेथी म्हटलं तर PB1 आहे किंवा पालकमध्ये ऑल ग्रीन आहे, कोथिंबीरमध्ये पण सुगंधा किंवा इतर काही जाती आहेत. तर याशिवाय बाजारात सगळ्या संकरित जातींची उपलब्धता आहे. त्याच्यामुळे जास्त उत्पादन देणारं किंवा जे संकरित वाण शेतकऱ्यांकडे चालतं अशा वाड्यांची त्यांनी निवड करावी. लसणमध्ये गोदावरी आहे, यमुना आहे, सफेद आहे. त्याच्यानंतर G285, G323, फुले बसवंत यासारखे G41 हे जे वाण आहेत या वाड्यांची ते निवड करू शकतात. कांदा पिकाची जर लागवड करायची असेल पुढच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून तर त्याच्यासाठी पण मग तो लाल कांदा लागवड करायचा आहे किंवा पांढऱ्या स्वरूपाचा कांदा लागवड करायचा आहे. त्याप्रमाणे त्या जातींची निवड करणं आवश्यक आहे. लसण आणि कांदा हे 2 पिकं जर शेतकरी निवडत असतील तर लसण पिकाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाणी ओसरल्यानंतर लगेच लागवड करायची. ऑक्टोबर महिना हा या पिकाच्या लागवडीसाठी सगळ्यात योग्य महिना आहे. लगेच पहिल्या 15 वाड्यानंतर लसण पिकासाठी शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची जे जमिनीची चांगली मशागत करणं गरजेचं आहे. चांगले आपण जे म्हणतो रुंद वरंबा अशा पद्धतीने वरंबे तयार करायचे आहे किंवा
रुंद वाफा किंवा सरीवरंबे तयार करायचे की ज्याच्यावर आपण हे लसूण पिकाची लागवड करू शकतो. काही शेतकरी सपाट वाफ्यामध्ये देखील या लसूण पिकाची लागवड करतात. तर जमिनीत जर चांगली मशागत झालेली असेल, त्याच्यात चांगलं कुजलेलं शेणखत पडलेलं असेल तर आपण निश्चितच हे कांदा आणि लसूण या पिकांची आपण लागवड करू शकतो. या पिकांची लागवड करताना विशेष करून लसूण पिकासाठी लसणाचं जे बियाणं असतं ते चांगल्या ठसठसीत लसणापासून घ्यायचं. ते वजनदार असलेलं पाहिजे आणि त्यालाही लागवड करण्याआधी बीज प्रक्रिया करणे गरजेचं आहे. मग ते कांद्याचं असो, लसणाचं असो किंवा इतर पिकांचं असो, तो बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करायची किंवा जे जीवाणू संवर्धन आहे हां, तर त्याच्यात तुम्ही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करू शकता किंवा अझोटोबॅक्टरची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकता. तर अशा प्रकारे आपण या पिकांची निवड करू शकतो. जमिनीची पूर्व मशागत करताना दुसरी बाब लक्षात घ्यायची की जमिनीच्या उतारानुसार आणि जे शेणखत आहे ते आपण जमिनीत भरपूर प्रमाणात टाकायला पाहिजे. बियाण्यांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि लागवडीचं अंतर हे सुद्धा देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बरेचसे शेतकरी कांदा पिकाची फेकून लागवड करतात आणि त्याच्यासाठी ते ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंवा शेवटी कांदा पिकाचं जे बियाणं आहे ते फेकून देतात. पण शेतकऱ्यांना हे सांगायचं की कांदा पिकाची फेकून लागवड करण्यापेक्षा जर आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याची जर आपण रोप टाकली, बियाण्यासाठी रोपासाठी जर बियाणं टाकलं आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही तयार झालेली रोपं आपण जर त्याला वरंब्यावर किंवा सपाट वाफ्यात जर आपण लागवड केली तर आपण कांद्याचं खूप चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. तर अशा ठिकाणी जे वेगवेगळे पिकं आहेत किंवा आपण जे टोमॅटो म्हणतो किंवा मिरची म्हणतो ते या पिकांसाठी सुद्धा आपल्याला सर्वप्रथम लागवडीच्या आधी त्याची रोपे तयार करणं गरजेचं आहे. तर त्याची रोपेसुद्धा आपण तयार करताना आता जर आपण जमिनीत जर रोपवाटिका तयार करू शकत नसलो तर आपण जे प्रो ट्रे जे म्हणतात, म्हणजे जे काळे ट्रे असतात प्लास्टिकचे, त्या खाण्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर करून त्याच्यात बुरशीजन्य द्रावणाचा वापर करून आपण त्याच्यात चांगल्या संकरित बियाणांची पेरणी करून आपण चांगल्या पद्धतीची ही रोपं तयार करू शकतो. जेणेकरून 1 महिन्याची वाढ झालेली ही रोपं आपण पुढे मग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा दुसऱ्या 15 आपण त्याची व्यवस्थितपणे लागवड करू शकतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापन याविषयी चर्चा ऐकलीत. चर्चेमध्ये सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रमोद मगर आणि सहाय्यक प्राध्यापिका अंजली गहरवार. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.